नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा चा स्वागत. आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पहिले 30 क्वेश्चन्स. आता आपण बॉम्बे हायकोर्टचा जो 2023 चा पेपर आहे त्याचे उर्वरित क्वेश्चन्स बघूया. आजचा सेकंड आहे आणि या फायनल व्हिडिओ. ठीक आहे. हे आपण जनरल नॉलेजचे सगळे क्वेश्चन्स बघितलेले आहे. सरळ कम्प्युटरच्या क्वेश्चन कळूया. आपलं कम्प्युटर सुरू होत आहे. कम्प्युटर किती मार्क तर 10 मार्क्ससाठी आहे, 10 क्वेश्चन्स. ठीक आहे. आता आपण डिटेल बघूया कम्प्युटरचे सगळे क्वेश्चन. पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, विच वन कॅन बी फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे जर आपल्याला जसं PDF काय आहे, एक डॉक्युमेंट आहे. MS वर्डवरती काय आपण डॉक्युमेंट क्रिएट होतं. तसंच हे विचारत आहे की खालच्यापैकी कोणतं डॉक्युमेंट क्रिएशनसाठी यूज होतं. MS एक्सेल होतं का? एक्सेलमध्ये आपण कोणतं डॉक्युमेंट नाही, पण जसं स्प्रेडशीट वगैरे असतं त्या सगळ्या गोष्टी आपण यूज. पॉवर पॉईंट म्हणजे ते आता स्लाइड सुरू आहे, हे पॉवर पॉईंट आहे. हे बघा पॉवर पॉईंट. तर त्याच्यामध्ये आपण कोणतं डॉक्युमेंट नाही बनवत, पण प्रेझेंटेशन बनवतो, म्हणून हे पण आन्सर नाही आहे. MS वर्ड जसं की मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं, PDF झालं, MS वर्ड झालं, हे आपण डॉक्युमेंट क्रिएशनसाठी करतो आणि नन ऑफ द अबाव तर काही संबंधच नाही. 2 काइंड्स ऑफ मेन मेमरी आर. आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मेन मेमरीमुळे थोडंसं त्यांचं कन्फ्युजन झालं होतं, कारण की मेन मेमरी ही प्रायमरी मेमरी असते, म्हणून खूप विद्यार्थ्यांनी बी आन्सर मार्क केलं. पण इथे सेकंडरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी असं ऑप्शनमध्ये शब्द आल्यामुळे हे आन्सर चुकीचं आहे. मेन मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी आणि त्याच्यामध्ये असतं रॅम आणि रोम. जर तुम्ही माझं कम्प्युटरचं फर्स्ट लेक्चर बघितलं असेल तर तुमची ही कन्सेप्ट तिथेच सॉल्व्ह झाली असेल. आपण त्याच्यामध्ये काय शिकलो होतो, मेमरीचे प्रकार असतात. समजा मला तुम्हाला कम्प्युटरमधली मेमरी सांग आहे तर 3 असतात. पहिली जी असते ती खूप वोलाटाईल असते, शॉर्ट टर्म असते, तिला आपण कॅच मेमरी पण म्हणतो. ठीक आहे. दुसरी जी असते ती असते मेन मेमरी, त्याच आपण प्रायमरी मेमरी पण म्हणतो. आणि ज्यामध्ये येते रॅम, आधी आपण म्हणू रॉम आणि मग रॅम. आणि फायनल मेमरी असते ती असते सेकंडरी मेमरी. याच्यामध्ये काय येतं, हार्ड डिस्क येते, SSD येते, पेन ड्राईव्ह झालं, ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी मेमरीमध्ये असतात. ह्या तिन्ही मेमरी जर मला तुम्हाला सांगायच्या तर बघा, ही असते अतिशय वोलाटाईल असते, खूप वेळ तिचं स्टोरेज होत नाही. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार सर्च करत आहात फक्त त्या गोष्टी कॅश मेमरीमध्ये सेव्ह होतात. आणि ही टेम्पररी असते, लॉंग टर्म नसते. मेन मेमरी जी असते ती कॅश मेमरीपेक्षा थोडी जास्त वेळ टिकणारी असते, नॉन वोलाटाईल नसते, वोलाटाईलच असते, पण कॅशपेक्षा तुलना जर केली तर कमी वोलाटाईल असते. या दोघांमध्ये जर आपण तुलना केली तर रॅम ही वोलाटाईल नसते, पण रॉम ही मेमरी वोलाटाईल असते. आणि सेकंडरी मेमरी जी आहे परमनंट मेमरी असते, ती इझिली इरेज होत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमचा PC पूर्ण रिसेट केलेला आहे किंवा अशा गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर ती मेमरी जाते. ठीक आहे. तर याचा आन्सर काय होतं, रॅम आणि रॉम. फाईल स्पेसिफिक बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर यू ऑफ. म्हणजे त्या कम्प्युटरमध्ये फाईल स्पेसिफिकेशन ज्या केलेल्या असतात त्या कोणाच्या यूजसाठी असतात, तर म्हणजे हा एक खूप असा अभ्यासातला क्वेश्चन किंवा कम्प्युटर रिलेटेड असा क्वेश्चन नाही आहे, खूप नॉर्मल आहे. जरी तुमचा तेव्हा चुकला असेल किंवा आत्ता तुम्ही पेपर सोडवत असताना पण तुम्हाला चुकता असेल तर इट्स ओके, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे आपल्याला.
काल कॉमेंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं की निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही. 90 क्वेश्चन्स आहे, 60 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत तुम्हाला, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि दुसरा क्वेश्चन होता टायपिंग कोणत्या लँग्वेजमध्ये, टायपिंग पण इंग्लिशमध्येच आहे, मराठीमध्ये नाही आहे. मार्काची आहे, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स 10 आहेत, मला 400 शब्द लिहायचे आहे 10 मिनिटामध्ये. ठीक आहे, तर हे असणार आहे आपलं एक्झामचं पॅटर्न. तर फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर द यूज ऑफ. मॅनेजर जे असतात ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतात त्यांचा, आणि कम्प्युटरवरती म्हणजे लिटरल सेन्स तर हा क्वेश्चन मला तुम्हाला सांगायचा आहे, तर कम्प्युटरचा आणि मॅनेजर्सचा तसा संबंध येत नाही, ते ह्युमन रिसोर्स जे आहे त्याला मॅनेज करतं. सिस्टीम ॲनालिस्ट जे असतात ते सॉफ्टवेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिस्टीम कशी रन करत आहेत त्यासाठी ते कार्यरत असतात. ऑपरेटर्स पण पूर्ण सिस्टीम ॲनालिसिस झाली आहे ती रन करत आहे का, ऑपरेट करत आहेत का त्याच्यासाठी. आणि प्रोग्रामर्स जे असतात तर ते जे आहे ते ह्या फाईल्सचा जो आहे तो उपयोग करतात. फाईल स्पेसिफिकेशन याचा आन्सर आहे डी. विच पार्ट ऑफ कम्प्युटर आर युज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. आपलं फर्स्ट कम्प्युटरचं जे सेशन झालं आहे की क्रॅश कोर्सचा आपला भाग आहे, पण मी एक डेमो लेक्चर म्हणून आणि विद्यार्थ्यांची पण मदत व्हावं म्हणून ते पूर्ण लेक्चर तुम्हाला दिलेला. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, हा पण क्वेश्चन कव्हर झाला आहे, हा पण क्वेश्चन कव्हर झाला आहे, आणि मी वारंवार वेगवेगळे एक्झाम्पल्स देत असताना वर्डचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणून तुमचा हा क्वेश्चन पण त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जेवढे व्हिडिओज आपण देत आहोत तेवढे जरी केले तर तुमचे 50% मार्क्स हे फिक्स आहेत. आपण दुसऱ्या कोणत्या एक्झामसाठी म्हणून नाही, रोज आपण नवीन व्हिडिओ तुमचा सिलेबसचा ॲनालिसिस, हा बघा हा तुमचा पेपरवरचा ॲनालिसिस माझ्याकडे, तर आपण प्रत्येक ॲनालिसिस घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येता. तर तुम्ही प्लीज फोकस्ड राहा, अभ्यासावरती जास्त फोकस द्या. तुमच्या दिवसातले 10-10 तास तुम्ही एक्झामच्या ह्या अभ्यासासाठी द्या, आणि यांनी तुमची एक्झाम जी आहे ती खास क्लिअर होणार आहे. कमीत कमी तुम्ही मी जे शिकवते आहे किंवा जे होमवर्क देत आहे तुम्ही ते जरी केलं ना तर 50% मार्क्स तुमचे फिक्स आहेत. बाकी कसं करायचं, काय करायचं, तुम्ही जर कोर्सचे विद्यार्थी असाल तर कधीही कॉल करा, नसाल तरी पण बघूया आपण, तुम्ही कॉल करा, मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. तर हे बघा कॅल्क्युलेटिंग आणि कम्पेअरिंगसाठी जर नसेल माहिती तर आपले क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये लॉजिक्सचे पण सेशन झालेले आहे, त्याच्यामध्ये तुमचं लॉजिक डेव्हलप झालं असेल. पण जे विद्यार्थी आपल्या क्रॅश कोर्सचे विद्यार्थी नाही त्यासाठी बघा विच पार्ट ऑफ कम्प्युटर यूज फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. बघा कॅल्क्युलेशनसाठी कोणती गोष्ट आपण यूज करतो. तर मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्ही HTML झालं किंवा USB झालं यांचे जर फुल फॉर्म केले असतील तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तसंच ALU जे आहे त्याचा फुल फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. म्हणजे बघा अरिथमॅटिक म्हणजेच कॅल्क्युलेशन, कम्पेअरिंग, लॉजिकल युनिट, तर त्याचा आन्सर जे आहे ते डी आहे. आणि मी लेक्चरमध्ये कव्हर केला आहे, इथे पुन्हा लगेच आपण रिव्हिजन करूया. बघा आपलं जे CPU असतं, CPU हे कम्प्युटरचं ब्रेन आहे. सगळ्या गोष्टी CPU मध्येच होतात कम्प्युटरच्या. CPU घरातला जसा बॉस असतो तसा कम्प्युटरचा बॉस CPU आहे. तर या CPU मध्ये 3 डिव्हिजन असतात. PU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, याच्यात 3 गोष्टी असतात. सगळ्यात पहिलं असतं रजिस्टर्स, दुसरं असतं कंट्रोल युनिट, आणि तिसरं असतं हे ALU जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं होतं, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. तर तुम्हाला मी सांगत आहे की अरिथमॅटिक लॉजिकल युनिटवरती क्वेश्चन आला होता, तर तुम्हाला हमखास यावेळेस कंट्रोल युनिट किंवा रजिस्टर्सवरती क्वेश्चन येऊ शकतो. तर आपण लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे की या तिघांचं पण
यूज काय आहे, रजिस्टर काय यूजचा आहे, कंट्रोल युनिट, सगळ्या गोष्टी त्या कंट्रोल होतात कम्प्युटरमध्ये, त्या इथूनच कंट्रोल होतात. आणि कॅल्क्युलेशन, कंपॅरिझन, लॉजिकल अरेंजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अरिथमॅटिक लॉजिकल युनिट म्हणजेच AL होतं. CPUचे हे 3 प्रकार सांगितले मला, याच्या आधी मेमरीचे 3 प्रकार सांगितले. ह्या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन तुम्हाला 100% येणार आहे, म्हणून प्लीज याचा अभ्यास नीट करा. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे. बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर्स आर प्रायमरीली मेंट फॉर, म्हणजे जेव्हा आपल्या PC मध्ये आपण बॅकअप घेतो किंवा रिकव्हरी घेतो त्या कशासाठी असतात? टू प्रोव्हाइड डेटा रिडंडन्सी, बरोबर आहे. हँडल द कंटिंजन्सी व्हेन द फाईल गेट्स करप्टेड, ऑब्व्हियसली म्हणूनच आपण बॅकअप घेत आहोत ना, रिकव्हरी करत आहोत. आणि टू शो डिफरंट व्हर्जन्स ऑफ डेटा अँड प्रोग्राम्स, म्हणून याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबाव. याच्यातली एक गोष्ट नाहीये असं तुम्ही प्रूव्ह करून देऊ शकता का की नाही रिकव्हरी किंवा बॅकअप केल्याने कंटिंजन्सी फाईल्स ज्या असतात त्या करप्टेड ज्या असतात त्या कळत नाही असं म्हणू शकता का तुम्ही? नाही. म्हणून याचा आन्सर डी आहे. व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड, म्हणजे स्टोरेज डिव्हाइस मधलं जे मेन फोल्डर असतं त्याचं नाव काय आहे? त्याचा आन्सर आहे रूट डिक्शनरी. पुढचा क्वेश्चन. अ कम्प्युटर डिराइव्ह्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम, आता यांनी विचारलं आहे की कम्प्युटरची जी बेसिक स्ट्रेंथ आहे त्याची एनर्जी जी आहे ती कुठून येते? तर तुम्ही असं म्हणू शकता का की कम्प्युटरची बेसिक स्ट्रेंथ ही फक्त ॲक्युरेसी, स्पीडनी येत नाही, मेमरीनी येत नाही म्हणून? नाही, कम्प्युटरला स्पीड तर पाहिजेच, ॲक्युरेसी आहे, स्पीड आहे आणि मेमरी तर कम्प्युटरमध्ये सगळ्यात जास्त मेमरी आहे, म्हणजे ह्युमन ब्रेनपेक्षा जास्त मेमरी सुपर कम्प्युटर्सपर्यंत जर तुम्ही गेले तर मेमरी वाढत जाते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ऑल ऑफ द अबाव. जर तुम्ही म्हणाल की कम्प्युटर डिराइव्ह्स इट बेसिक स्ट्रेंथ नॉट फ्रॉम माउस, तरी रॉंग आहे. नॉट फ्रॉम कीबोर्ड, तरी रॉंग आहे. बिना कम्प्युटरचं बेसिक स्ट्रेंथच होणार नाही. इथे ह्या 3 ऑप्शन्सच्या ऐवजी जगातलं दुसरं कम्प्युटर रिलेटेड कोणतंही ऑप्शन आलं असतं तरी आन्सर त्याचं ऑल ऑफ द अबाव होतं. ठीक आहे. पुढे. Which of the following is not computer hardware? Again it is covered in your lecture 1. ठीक आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला फरक आपण बघितला आहे. ज्या गोष्टी हात लावू शकते त्या सगळ्या हार्डवेअर आहेत. ज्या गोष्टी बॅक ऑफ द कम्प्युटर रन करत आहेत त्या आपल्याला दिसत नाहीये त्या सगळ्या सॉफ्टवेअर. विंडोजचं आपलं कम्प्युटर असतं, आपल्याला दिसतं का ते? आपल्याला नाही दिसत ते. म्हणजे जर तुम्ही कम्प्युटर ओपन केलं तर तुम्हाला हा पार्ट हा विंडोजचा आहे असं दिसेल का? नाही दिसणार. पण जर तुम्ही कम्प्युटर ओपन केलं आणि मेमरी मदरबोर्ड जो आहे तो दिसेल तुम्हाला, म्हणजे तो काय झाला? तो आत्ता दिसत नाहीये पण कम्प्युटरच्या आतमध्ये ज्याला मी हात लावू शकते, कम्प्युटर उघडलं तर बघू शकते, त्या सगळ्या गोष्टी हार्डवेअरमध्ये आहेत. सॉफ्टवेअर त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सॉफ्ट आहे, ज्याला आपण हात नाही लावू शकत. तसं हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी. हार्ड कॉपी ही माझ्या हातात आहे, ही मी त्या टच करू शकते, त्या बघू शकते. सॉफ्ट कॉपी म्हणजे जी कम्प्युटरच्या आतमध्ये ती आहे तिथे पण तिला आपण टच करू शकत नाही. ओके. तर आता याच्यामध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट. पुन्हा हे नीट बघत चला कारण की बॅचमधले बरेच विद्यार्थी चुका जे आपण प्रत्येका लेक्चर नंतर MCQ देत आहोत त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्या सिली मिस्टेक होतात की ते नॉट, इनकरेक्ट हे शब्द वाचत नाही आणि डायरेक्ट उत्तरं देतात. ठीक आहे. तर हे अँटीव्हायरस म्हणजे क्विक हिल वगैरे झालं, ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये कम्प्युटरमध्ये रन करत असतात पण आपल्याला दिसत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन, म्हणजे जसं गुगल सर्च इंजिन आहे तसं ह्यापैकी कोणतं सर्च इंजिन नाही आहे. तर हे बघा मी तुम्हाला याचं पूर्ण हे सांगते. आन्सर तर याचं सफारी आहे पण बिंज कोणाचं आहे वगैरे ते मी तुम्हाला. बिंज हे सर्च युनिट आहे मायक्रोसॉफ्टचं. घ्या कारण की PYQs वरनच क्वेश्चन डिराईव्ह होतो. याहू एक सर्च इंजिन आहे. आस्क जे आहे ASK आस्क ते पण ask.comचं सर्च इंजिन. आणि सफारी हे आन्सर आहे. इट इज नॉट अ सर्च इंजिन. नॉट, हे नॉट वरती लक्ष द्या. बघा किती नॉटचे क्वेश्चन्स येत आहेत. सफारी हे ॲपलचं वेब ब्राउझर आहे.
सर्च इन नाही. द यूज ऑफ शॉर्ट की Alt F4 इज रिलेटेड टू. आपण आपल्या क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समध्ये प्रत्येका लेक्चर नंतर 15 मिनिटं डेडिकेट केले आहे 2 गोष्टींसाठी. एक हे शॉर्ट फॉर्म्स आणि दुसरं शॉर्ट टर्म्स. म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काही कम्प्युटरमध्ये CPU झालं, ALU झालं, HTML, कोणत्याही ह्या HTTP या सगळ्या गोष्टींचे आपण तुमच्याकडनं रट्टा मारून घेणार आहेत शॉर्ट फॉर्म्स आणि शॉर्ट की. तर हा त्याच्यातलाच एक भाग आहे. Alt F4 हे एक युनिव्हर्सल शॉर्ट की आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कारण की जेव्हा आपण Alt F4 हे करतो, क्लिक करतो, तेव्हा दोज करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम्स, सगळे जे वरती ॲक्टिव्ह प्रोग्राम आहेत ते बंद होतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या पार्टकडे आपण वळतो आहे. लक्ष द्यायचं इथून पुढे व्हिडिओवरती. मॅथ्स आहे, त्याला बॉम्बे हायकोर्ट अरिथमॅटिक म्हणतं, म्हणून आपण अरिथमॅटिक लिहिलेला आहे. तुम्हाला 30 क्वेश्चन येणार आहेत याच्यामध्ये. 20 क्वेश्चन मार्काला, 30 मार्कांना. आपले मॅथ्सचे लेक्चर्स खूप सुरळीत आणि खूप मस्त सुरू आहेत क्रॅश कोर्समध्ये. त्याच्यातले काही तुम्हाला मी लेक्चर्स म्हणून तुमचाही अभ्यास व्हावा म्हणून देईल. पण तुम्ही आत्ता इथे बघा की आपल्याला कशा प्रकारचा मॅथ्समध्ये जो आहे तो अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता काय, द टोटल एज ऑफ 3 किड्स इन अ फॅमिली इज 27 इयर्स. 27 वर्षाचे 3 लेकरं आहे एका फॅमिली. 27 वर्षाचे म्हणजे 27, 27, 27. त्यांचं जर आपण ॲडिशन केलं तिघांच्या वयाचं तर ते 27 आहे. व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस आफ्टर 3 इयर्स. तर आता आपण बघूया. 1, 2, 3 असे 3 लेकरं आहे एका फॅमिलीमध्ये. त्यांचं टोटल एज काय आहे? 27. आता आपल्याला नाही माहिती एक 10 वर्षाचा आहे, दुसरा 10 वर्षाचा आणि तिसरा 7 वर्षाचा की कसं आहे. पण आपण एक नॉर्मली कन्सिडर करू की हे 9 वर्षाचे. 9 म्हणजे 9 3 27. 27 त्यांचं वय. आता काय म्हणतायत ते, व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस आफ्टर 3 इयर्स. हे करंट आहे, हे 1 इयर, 2 इयर आणि हे 3 इयर. आफ्टर 3 वर्षांनंतर आता इथलं जे आहे ते त्यांना आन्सर हवं आहे. आता हे 9 वर्षाचे, एका वर्षांनी त्यांच्या वयामध्ये 1-1 वर्षाची भर पडेल, पुन्हा एका वर्षांनी 1-1 वर्षाची भर पडेल आणि फायनली 1 वर्षाची भर पडेल. म्हणजे हा व्यक्ती करंटली 9 वर्षाचा आहे, तर तो 3 वर्षांनी 12 वर्षाचा. आपण 12चा म्हणजे ते पूर्ण मिळून 36 वर्षांचे होतील सगळेजण. त्याचा आन्सर आहे 36. कशामध्ये जातो हा? ॲव्हरेजेस. ओके, सरासरी. आपल्या बॅचमध्ये आपण बायलिंग्वल म्हणजे दोन्हीही भाषेमध्ये आपण लेक्चर घेत आहोत. जसं आत्ता मी तुम्हाला शिकवलं इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये, तसंच आपल्या बॅचमध्ये आपण करणार आहोत. कारण की तुम्ही कोणते जर सरळ सेवेचा कॉम्बो घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स झालं, रिझनिंग झालं, हे कसं शिकवतील? सरासरी. एका घरामध्ये 3 लेकरं आहे, त्यांची सरासरी त्यांचं वय आहे 27, त्यांचं 3 वर्षांनी काय वय होणार? प्रॅक्टिस पण अशीच करणार. पण एक्झाममध्ये जाऊन तुम्हाला हे येईल, कंपाऊंड इंटरेस्ट झालं, प्रॉफिट अँड लॉस झालं, या सगळ्या गोष्टी तुम्ही मराठीत अभ्यास करून फायदा नाही आहे. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की तुमची जर काही आर्थिक अडचण असेल तरीही तुम्ही मला कॉल करा. मी तुम्हाला काही ना काही कशा तरी प्रकारे हेल्प करेल. अक्षरशः कोर्समध्ये पण बघेल काही होतंय का, पण तुम्ही आपल्यापर्यंत रीच आउट व्हा. माझं एकच म्हणजे संगमचं एकच ध्येय आहे, तुम्हाला तुमच्या सक्सेसमध्ये आपण मदत करणं, तुम्हाला सक्सेसफुल एका वर्षी 1 पोस्ट काढणं. ठीक, म्हणून तुम्ही प्लीज रीच आउट करा आमच्यापर्यंत आणि आपण बघूया काय होतं ते. ठीक आहे, हा क्वेश्चन बघितला आपण. आता पुढच्या क्वेश्चन कळूया. काय म्हणतोय पुढचा? जेसी रॅन 12 लॅब्स एव्हरी डे फॉर 2 weeks. हाऊ मेनी लॅब्स डिड शी रन इन ऑल. म्हणजे हे काय म्हणते, जेसी नावाचा एक मुलगा मुलगी जे कोणी असते त्यांनी 12 लॅब्स प्रत्येका दिवसाला तो धावला. असं किती दिवस केलं त्यांनी? 2 हफ्ते असं केलं. तर मग फायनली ह्या 2 हफ्त्यामध्ये तो
किती लॅप्स पळाला, म्हणजे समजा 2 हफ्ते म्हणजे 14 दिवस. 14 दिवस म्हणजे एका हफ्त्यामध्ये असतात 7 दिवस आणि 2 हफ्त्यात किती होणार 14. 14 दिवस तो धावला. प्रत्येका दिवशी त्यांनी 12 लॅप्स घेतले, म्हणजे 14 दिवस पण त्यांनी 12 लॅप्स घेतले असतील ना. तर आता 14 × 12 जर का आपण केलं, 14 × 12 त्याचा आन्सर काय येईल तेच याचा आन्सर आहे 18. ठीक आहे, काहीच करायचं नाही आपल्याला. 12 लॅप्स पळला तो दर दिवशी, असं त्यांनी 2 हफ्ते केलं. 2 हफ्ते म्हणजे 14 दिवस. हे लॅप्स रन केले त्यांनी 12. 14 × 12 त्याचा आन्सर येतं 16. Moving towards next question. A tailor had a number of shirt pieces to cut from a roll of fabric. एवढं वाक्य काय म्हणत आहे, एका टेलरकडे काही शर्ट पीस होते, म्हणजे एका टेलरकडे एक रोल होता. जसं आपण कपड्यांच्या दुकानामध्ये जातो तिथे वेगवेगळे असे रोल असतात, त्याच्यातून आपल्याला पाहिजे तेवढा आपण कट करतो. तसा यांच्याकडे एक रोल होता आणि त्या रोलमधनं त्यांना शर्ट पीसेस कट करायचे होते. ठीक आहे, ही कट ईच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 पीसेस. म्हणजे हा समजा जर पूर्ण एक मोठा रोल आहे कपड्यांचा, तर या एका रोलला 10 पीसमध्ये त्यांनी कट केलं. 10 पीसेस किती कट लागले त्याला, हे बघ 1 2 3, हे बघा 9 कट मारले तेव्हा 10 पीसेस. 1 2 कट झाले ना 10 पीसेस, पण कट किती मारले त्यांनी, 1 2 3 4 5 6 9 कट मारले आणि झाले किती 10 कट झाले. ही कट ॲट द रेट ऑफ 45 कट्स अ मिनिट. म्हणजे 45 कट जे आहेत ते त्यांनी केले प्रत्येका मिनिट, 1 मिनिट. म्हणजे किती रोल झाले त्याचे, जर आपण म्हणतोय 9 कट एका फॅब्रिकमध्ये मारतोय तो, तर 45 कट म्हणजे 9 5 45, म्हणजे तो 45 कट मारत आहे, म्हणजेच 5 रोल कट करतोय. 9 5 45, 9 कट 5 रोलमध्ये 45 टोटल. ठीक आहे, हाऊ मेनी रोल्स वुड ही बी कटिंग इन 24 मिनिट. म्हणजे जर तो 45 मिनिट एक कट मारत आहे, सॉरी 45 कट मारत आहे एका मिनिटामध्ये, तर 24 मिनिटमध्ये किती कट मारत आहे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 45 कट्स 1 मिनिट खूप सिंपल आहे. तर किती कट मारतोय तो, किती कट मारतो आहे 24 मध्ये, त्याचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे 120 रोल्स. आय होप यू आर गेटिंग, कारण की सोपं करून मला कुठेच कुणी सांगणार नाही. फार्मर बिल्ड अ फेन्स अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट. लगेच आपण हे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की जे शाब्दिक म्हणजे एक्सप्लेनेटरी गणितं असतात ते तुम्हाला मांडायला अवघड जातं. तर ते मांडायचं पण कसं, तेव्हाच्या तेव्हा एक एक लाईन वाचून लगेच मांडायचं. मी तुम्हाला सांगते. फार्मर बिल्ड अ फेन्स, फेन्स म्हणजे काय, कंपाऊंड वॉल. ठीक आहे, अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट. तर चला आपण एक स्क्वेअर प्लॉट करून घेऊ. त्याच्या अवतीभोवती त्यांनी एक कंपाऊंड वॉल बांधली आहे. ही युज्ड 27 फेन्स पोल ईच साइड ऑफ स्क्वेअर. त्या प्रत्येका साईडला त्यांनी 27 पोल जे असतात हे असे पोल वापरून त्यांनी कंपाऊंड वॉल बांधली आहे. हाऊ मेनी पोल्स डिड टुगेदर. आता जर हा क्वेश्चन 27 ते 4चा असतात, 4 बाजू असतात ना, कोणत्याही स्क्वेअरला कधीही 4 बाजू असतात. असं नाही की स्क्वेअर कधी असा असणार किंवा स्क्वेअर असा असणार, 4 बाजू तर असणारच. हा स्क्वेअर आहे तुमचा. मग जर हा क्वेश्चन इतका सोपा असता 27 × 4 साइड्स, तर बॉम्बे हायकोर्टनी कधी हा क्वेश्चनच टाकला नसता. बघा आता तुम्ही, हा पोल, हा पोल, हा पोल आणि हा पोल, हे सगळे जे आहेत ते या साइड्स मध्ये कंबाइंड पोल आहेत. म्हणजे आता किती झाले आपले, हे बघा 25 25. ईच साइड्स आर हॅव्हिंग 25 पोल्स आणि हे 4 जे आहे ते कॉमन पोल आहेत चारही बाजूला.
म्हणजे 25 4 जा 100 प्लस हे 4 104 त्याचा आन्सर आहे. मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ बॉयज इन अ क्लास इज 3 टाइम्स द नंबर ऑफ गर्ल्स. लगेच एक्सप्लेनेटरी जे गणित असतात ते तिथल्या तिथे लगेच सॉल्व्ह करायचे, मगच तुमचा वेळ पण वाचतो, कारण की तुम्हाला 90 क्वेश्चन्स करायचे आहे 60 मिनिटांमध्ये, म्हणजे खूप कमी वेळ आहे. तर याचा अर्थ जर मी गुणाकार केला तर तुम्हाला 1.5 मिनिट्स मिळत आहे प्रत्येका क्वेश्चन. द नंबर ऑफ बॉयज इन क्लास इज 3 टाइम्स द नंबर ऑफ गर्ल्स. म्हणजे जर का एक मुलगी असेल तर प्रत्येका मुलीच्या मागे 3 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगी 3 मुलं. द नंबर ऑफ बॉयज इन अ क्लास इज 3 टाइम्स द नंबर ऑफ गर्ल्स. विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅन नॉट रिप्रेझेंट. बघा, कॅन नॉट, कॅन नाही विचारत आहे. द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द क्लास. आता बघा एकदम सोपं आहे, ते सरळ म्हणत आहेत हे एकाच 3 सोडून द्या. अशी कोणती याच्यातली संख्या आहे जी 4 भागांमध्ये डिवाइड होत नाही. कसं काय सांगते मी तुम्हाला, की हा एक भाग झाला, हे 3 भाग सोडून द्या, 1 2 3 4. एक मुलगी आहे 3 मुलं, 2 मुली असतील 6 मुलं, या प्रकारे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या 4 भागांमध्ये डिवाइड होत आहेत ना. तसंच हे विचारत आहेत की अशी याच्यातली कोणती संख्या आहे जी नॉर्मली आपण सोडवूया की 4 भागांमध्ये डिवाइड होत नाही. 40 4 भागामध्ये होतं डिवाइड. कसं करायचं डिवाइड मॅम? डिवाइड बाय 4 करायचं. 4 डिवायडेड बाय 40 10 येतं, झालं. 4 डिवायडेड 44 डिवायडेड बाय 4 11 येतं, हे पण होऊ शकतं. 48 डिवायडेड बाय 4 हे पण होतं, 12 येईल याचं. आणि 42 जे आहे त्याला 4 नी भाग जात नाही, म्हणून एका वर्गामध्ये 42 विद्यार्थी नसतील की ज्यांना आपण एक पार्ट ऑफ गर्ल्स आणि 3 पार्ट्स ऑफ बॉईज मध्ये आपण त्यांना डिवाइड करू. तर 42 हे त्याचा आन्सर नसणार आहे. जर एका वर्गामध्ये 42 लेकरं असतील तर ते 1 पार्ट ऑफ गर्ल आणि उरलेला 7, म्हणजे जर आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे किती आहे वर्गात मुली, 25% जर मुली आहे तर 75% हे बॉईज आहे. 42 ला आपण ह्या फॉर्मॅटमध्ये टाकू शकत नाही. 40 ला टाकू शकतो. कसं काय? जर 10 मुली आहेत तर 30 मुलं आहे. एक्झॅक्टली 44 ला हो टाकू शकतो. कसं टाकू शकतो? जर 11 मुली आहे तर 33 मुलं आहे. त्या प्रकारे तुम्ही 42 ला करू शकत नाही. 42 ला आपण हे 25% और 1 पार्ट आणि हे आहे 3 पार्ट, याच्यामध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकत नाही, म्हणून 42 हे आपलं आहे. आय होप तुम्हाला एकदम कळत आहे, प्रत्येकाला कळणार आहे, कारण आपण शिकवूच त्या पद्धतीने लागलो आहे. फाइंड द नंबर विच व्हेन ॲडेड टू इटसेल्फ 13 टाइम गिव्स 112. आता मी नेहमी सांगत असते बॉम्बे हायकोर्टमध्ये क्वेश्चन्स खूप वेगळे असे येत नाही, आउट ऑफ द बॉक्स येत नाही, जसे UPSC MPSC लेवलला येतात ते क्वेश्चन्स येत नाही. पण बॉम्बे हायकोर्टमध्ये भाषा रचना म्हणजे क्वेश्चन रचना करायची जी काही भाषा आहे ती खूप जास्त वेगळी आहे, थोडीशी ट्रिकी आहे, म्हणून विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. आता इथे काय म्हणलंय, फाइंड द नंबर विच वेन ॲडेड टू इटसेल्फ 13 टाइम्स. आता तुम्ही काय करता, 13 वेळा एखाद्या नंबरला ॲड केल्यावरती 112 येणार, म्हणजे तुम्ही लगेच 112 ला 13 नी भाग देता. पण इथे तुमचं आन्सर चुकतं आणि ते ह्या 4ही ऑप्शनमध्ये तुमचं आन्सर बसत नाही. का मी सांग, फाइंड द नंबर विच वेन ॲडेड टू इटसेल्फ म्हणजे तो नंबर पाहिजे एकदा, प्लस पुन्हा तो नंबर आपण 13 वेळा यूज करणार आहे. इन ऑल किती झालं, 14 वेळा तो नंबर यूज करायचा आहे. ते 112 ला 13 नी नाही 14 नी आपण डिवाइड करणार आहोत, आणि त्याचा आन्सर तेव्हा 112 इज डिवायडेड बाय 14 इट गिव्ह 8. त्याचा आन्सर 8 आहे. आता पुन्हा हा भाषेचा खूप छान उपयोग केलेला क्वेश्चन आहे, बघा तुम्ही एकदा, कळतोय का बघा. काय म्हणते क्वेश्चन, अ ग्रुप ऑफ 12 पर्सन्स, a group of 12 persons consisting of captains and soldiers
are traveling in a train. For every 15 soldier, there is one captain. The number of captains the group is. म्हणजे आता यांनी टीम काय बनवलेली आहे की 15 सोल्जर्स आणि 1 कॅप्टन. 15 सोल्जर्स प्लस 1 कॅप्टन. म्हणजे इन ऑल एक टीम किती मेंबर्सची आहे तर टीम 16 लोकांची आहे. आता आपण ह्या 1200 लोकांना 16 म्हणजे 16 लोकांची टीम आहे, तर आपण या 1200 लोकांना 16 मध्ये कितीदा भाग पाडू शकतो इतका इझी हा क्वेश्चन. म्हणून आता आपण बघूया, जर का 70 लोक असले 70 डिवायडेड बाय 112 याचा आन्सर काहीतरी वेगळंच येते. आन्सर येतं 17, पण आपली टीम किती लोकांची आहे 16 म्हणून नाही. त्यानंतर समजा आपण केलं 1200ला 80ने डिवाइड तर याचा आन्सर येतं 15, पण आपली टीम आपण ऑलरेडी काढून घेतलं 16 लोकांची म्हणून हे पण आन्सर नाही. त्यानंतर 1200 ह्या पर्सन्सला आपण 85ने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येतं 14. आपली टीम 16 लोकांची आहे, उरलेला आपला आन्सर आहे. ठीक आहे, तुम्ही करून बघा. 1200ला 75ने जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा 16 आन्सर येतं. आणि आपण ह्या क्वेश्चनच्या हिशोबानेच काढलं की 15 सोल्जर आणि 1 कॅप्टन आहे, तर एक टीम ही 16 लोकांची बनलेली आहे. तर आपल्याला आता हे 1200 पर्सन्स जे आहे ते बरोबर एकेका टीममध्ये करायचे आहे. आणि मग आपल्याला प्रत्येका टीममध्ये एक कॅप्टन आहे, तर पूर्ण मिळून हे 75 कॅप्टन्स आहेत. आता पुढचा पुन्हा खूप जास्त म्हणजे गणित कमी पण तुम्हाला थिंक जास्त करायला लावणारा क्वेश्चन आहे. असेच क्वेश्चन्स आपण आपल्या बॅचेसमध्ये घेत आहोत. प्रत्येका लेक्चर नंतर आपण MCQ देत आहोत तुम्हाला सोडवायला, म्हणजे तिथल्या तिथे प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होते. आता याच्यासाठी मला जागा लागेल म्हणून मी बोर्ड आणेल पुढे, पण आपण इथे क्वेश्चन वाचून घेऊया. देर आर डिअर अँड पिकॉक इन अ झू. बाय काउंटिंग हेड्स दे आर 80. The number of their legs is 200. How many peacocks are there? चला पण आता सॉल्व्ह करू. क्वेश्चन काय म्हणते, काय सांगितलं आहे, या झू मध्ये काही डिअर पिकॉक आहे. डिअर अँड पिकॉक. तर आपण प्रत्येकी काउंटिंग तर डोके किती आहेत 80 हेड्स आहे आणि पाय किती आहेत तर 200 पाय आहेत. ठीक आहे, आता 80 डोके आहेत म्हणजे 80 लोक आहे एवढं फिक्स आहे, पण त्याच्यातले डिअर किती पिकॉक किती ते आपल्याला माहिती. त्यांनी आता आपल्याला 200 पाय दिले आहे, हे आपल्याला ह्या 80 लोकांना असे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत की आपल्याला एक्झॅक्टली कळेल डिअर्स किती आहेत आणि पिकॉक्स किती. तर आजपर्यंत तुम्ही तलावरती असा एका पायाचा कोणता जनावर, म्हणजे इथे त्यांनी दिलं नाहीये की अपंग जनावर आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे, तर कमीत कमी 2 पायांचे ॲनिमल असतात आणि त्यापैकी पिकॉक जे आहे हे पण 2 पायांचे असणार. तर ह्या 200 पायांमधनं जर मी ह्या 80 लोकांना 2 पाय दिले तर माझे 60 पायांचा हिशोब होऊन जातो. ह्या सगळ्या लोकांना मी 60 पाय दिले. आता उरले किती 40 पाय उरले. आता पुन्हा जसं मी तुम्हाला सांगितलं एका पायाचा किंवा एकही पाय नसलेला जनावर नसतो, तसंच 3 पायांचा पण जनावर नसतो. मग हे 40 पाय आहे हे मी अजून किती लोकांना देऊ शकते, म्हणजे त्या प्रत्येकाकडे 4-4 पाय होतील. तर आपण हे अजून 30 लोकांना तेव्हा हे पाय पूर्ण आता 2 पाय किती 0 पाय झाले. आता आपल्याकडे एकही पाय उरलेला नाहीये. म्हणजे आपण बघितलं 80 लोक आहे त्याच्यामधनं 30 लोकांना आपण 4 पाय दिले. 20 लोकांना जर 4 पाय दिले तर 2 पायांचे 80 मधनं किती उरले 60 लोक उरले त्यांना फक्त 2 पाय आहे. आता क्वेश्चन बघा काय विचारत आहे, हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर. म्हणजे तुम्ही एवढं सगळं नीट केलं आणि फक्त तुम्ही हे वाचलं नाही, तुम्ही घाई गडबडीमध्ये वाचलं की मला हा चला 20 डिअर मिळाले, 20 सी ऑप्शन आहे म्हणून तुम्ही ते सी ऑप्शन क्लिक कराल. हे बघा इथे सी ऑप्शन काय आहे 20, पण 20 डिअर आहे बरं का, पिकॉक नाहीये. आणि यांनी काय विचारलं आहे पिकॉक्स किती आहे, तर त्याचा आन्सर काय येईल पिकॉक आहे आणि 20 डिअर्स आहे. हे दोघं मिळून हे 80 हेड्स
आपण 160 पाय सगळ्यांना दिले, उरले 40 पाय. 30 पाय आपण ह्या इयर्समध्ये आपण डिस्ट्रीब्यूट. आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. काही फॉर्म्युला, खूप काही गणितामध्ये जाऊन वगैरे नाही, एकदम इझिली सांगितले. आता पुढचा क्वेश्चन आहे. अ शेपर्ड हॅड 17, ऑल बट 9 डाईड. हाऊ मेनी शिप लेफ्ट विथ हिम. आता याच्यामध्ये गणिताचा काहीच एक संबंध नाही आहे. फक्त जसं मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगपासून वारंवार सांगत आहे की बॉम्बे हायकोर्टकडे भाषा शैली खूप छान आहे. म्हणजे एका इतक्या साध्या क्वेश्चनला त्यांनी तुम्हाला 1.5 मिनिटं तुम्ही थिंक कराव असा बनवलेला आहे. एका शेपर्डकडे 17 शिप्स होत्या, 17 बकरी होत्या आणि त्याचे सगळे वारले, फक्त 9 राहिले. आणि मग क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी शिप्स आर लेफ्ट विथ हिम. तर किती उरले आता, हे 9च आहे ना, जे वारले नाही तेच 9 त्याच्याकडे शिप्स उरलेले आहे. आता पुढचा क्वेश्चन, इफ ए इज इक्वल्स टू बी देन ए एक्स इज इक्वल्स टू. म्हणजे ए हा बी आहे. आता इथून पुढे जेव्हा पण तुम्ही ए बघाल तेव्हा त्याला बीच समजायचं आहे. ए जे काही करतो आहे ते सगळं बी करत आहे. म्हणून मग आता ए एक्स हा ए आहे ना, तर आपण बी बघणार. तर ए एक्स आता कोणत्या रूपामध्ये दिसेल. ए प्लस एक्स होईल का, नाही. बी मायनस, इथे काही ए आणि एक्स मध्ये कोणतं चिन्ह नाही दिलेलं आहे, ए एक्स सोबत दिलेलं आहे. एच्या जागी आपल्याला फक्त आता बी ठेवायचा आहे. म्हणजे आन्सर झालं सी. डिग्री ऑफ 0 इज. आपण नेहमी बघतो की कोणताही न्यूमर, अल्फाबेट जसे असतात तसे नंबर्स असतात. तर कोणता पण नंबर असतो त्याच्या डोक्यावरती एक टोपी असते, त्यालाच आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो. प्रत्येका नंबरला 1 डिग्री असते. पण 0 जो असतो त्याला कोणत्याही प्रकारची डिग्री नसते. म्हणून डिग्री ऑफ 0 इज अनडिफाईन्ड. त्याची कोणती एक पर्टिक्युलर डिग्री नाही आहे. कम्पेअर 17, हे इथे मायनस आहे बरं का, -29. म्हणजे 17 हे -29 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे, आणि ही कोणती येथे चिन्ह वापरायचं आहे. आपण अगदी शाळेपासून हे चिन्ह शिकलेलो आहोत, पण एक्झाममध्ये आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होतं की बाबा हे वापरायचं आहे की हे वापरायचं आहे. इज इक्वल्स टू, आय होप की यू गाईज नो की तुम्ही इज इक्वल्स टू तर वापरणार नाही, पण 17 हे -29 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे. ऑब्वियसली हे मायनसमध्ये गेलं म्हणून ही संख्या छोटी झाली आणि त्याचा आन्सर बी आहे. आता पुढे आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण अशा प्रकारचं यांनी इथे मायनस विचारला आहे. आपण मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन प्लस 000 पॉईंट जेव्हा येतं ते आपण डेसिमलचे पण फ्रॅक्शन्स दिलेलो आहोत. म्हणून तुम्ही जर का बॅचचे विद्यार्थी असाल तर वेल अँड गुड आहे. लेक्चर नंतरचे जे आपल्याला सराव MCQs आहेत ते सोडवा. नसाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगेल की हा टॉपिक कसा कव्हर करायचा. तर हे सिंपल वजाबाकीचा क्वेश्चन आहे. -72 मधनं जर आपण 18 काढले तर किती होतात. तुम्हाला शाळेमध्ये 5वी 6वी 7वी मध्ये शिकवलं आहे की जर का पॉझिटिव्ह नंबरमधनं आपल्याला म्हणजे निगेटिव्ह नंबरमधनं पॉझिटिव्ह नंबर काढायचा आहे तर आपण अजून मागे जातो. म्हणून याचं आन्सर आहे -90. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ. म्हणजे यांनी विचारलं आहे की समजा हे पूर्ण एक गोष्ट आहे, तर फ्रॅक्शन याच्या कोणता भाग आहे. समजा तुम्ही हा पिझ्झा समजा आणि त्याच्यातला हा जो एक पीस असतो ज्याच्यासाठी सगळे भांडता, तो फ्रॅक्शन आहे त्या पिझ्झ्याचा. म्हणून फ्रॅक्शन इज पार्ट ऑफ होल. हाफचा नाही. नन ऑफ द अबाव, तर आत्तापर्यंत मी तुम्हाला लॉजिक शिकवले त्याच्यामध्ये पाहिलं आपण नन ऑफ द अबाव कशाचंच आन्सर नाही आहे. मोस्ट प्रोबॅबली आन्सर्स हे कोणत्या सेक्शन्समधनं येतात हे पण आपण शिकलो आहे. आता आपण फास्ट ह्या लेक्चरला एंड करूया, म्हणून पुन्हा मी त्या गोष्टी रिपीट नाही करत. पुढे आहे हाऊ मेनी फेसेस अ क्यूब हॅज. क्यूब म्हणजे ते आपण जे खेळतो चौकोनी कलरचा तो डब्बा असतो, त्याला किती फेसेस आहे. किंवा आपण सापशिडी खेळतो त्याच्यामध्ये जो डायस असतो त्याला पण आपण सध्या इथे क्यूब म्हणू शकतो. तर त्याचे 4 बाजू असतात, एक वर एक खाली असते. किती बाजू झाल्या, 6 बाजू झाल्या. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 17 सेंटीमीटर. व्हॉट वुड बी रेडियस. तर तुम्हाला हे नेहमी माहिती पाहिजे. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. व्हॉट वुड रेडियस. तर हा सर्कल आहे, तर हे डायमीटर आहे आणि रेडियस जे असतं हाफ असतं. डायमीटर इज
रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर असं आपण शाळेमध्ये याचा आन्सर 17 सेंटीमीटर. हे पुन्हा एक नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे. जसं आपण असं क्रॅश कोर्समध्ये हे गणित शिकले आहोत तसंच हे शिकलो की जेव्हा डेसिमल येतो तेव्हा त्याला आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो 100नी तेव्हा किती आकडे आपल्याला पुढे जावं लागतं. याचा आन्सर 15610 असा. द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे पहिले 5 मल्टिपल्स ऑफ 3. एक आहे का 3चं मल्टिपल? नाही. 2 नाही. 3 झाला पहिला मल्टिपल ऑफ 3. मल्टिपल म्हणजे काय? अशी गोष्ट जी 3नी डिवाइड होते किंवा 3च्या पाढ्यात येते. 3 झालं. 4 नाही, 5 नाही, 6 येणार, 7 नाही येणार, 8 नाही येणार, 9 येईल, 10 11 नाही, 12 1 2 3 4 आणि शेवटचा आहे 15. आता काहीच नाही करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज करायची, सम करायचा आहे. म्हणजेच द सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. पहिले 5 काढले आपण, त्यांची बेरीज करायची, त्याचा आन्सर आहे 45. लास्टचे 2 क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊ आपण. व्हॉट इज टू बी ॲडेड टू 63.58 टू गेट 92? नॉर्मल आहे, याच्यामध्ये आय डोंट थिंक हॅव टू डिस्कस टू मच. व्हॉट इज द नेक्स्ट प्राईम नंबर आफ्टर 5? मी तुम्हाला लगेच सांगते. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे फक्त स्वतःनी आणि 1नी डिवाइड होतात. ठीक आहे, म्हणजे 2 झाला प्राईम नंबर. त्यानंतर इथे यांनी 5 सांगितलेला आहे. या 5च्या पुढचा कोणता आहे? तर 7 आहे. 2 आहे का? नाही. 2 हा 10 आहे का? नाही, कारण की 10 हा 2च्या पाढ्यात येतो, 5च्या पाढ्यात येतो, म्हणून 10 नाही. 6 हा 2 मध्ये पण येतो, 3 मध्ये पण येतो, 6 मध्ये पण येतो, आपण नाही. 9 पण 3 मध्ये येतो प्लस 9 मध्ये पण येतो, म्हणून तो पण प्राईम नंबर. लास्ट प्राईम 5 नंतरचा प्राईम नंबर 7 आहे. ठीक आहे, आता आपण आय थिंक 60 क्वेश्चन्स बघितलेले आहे. उर्वरित 30 क्वेश्चन्स जे आहे ते आपण उद्या बघू, लॉजिकल रिझनिंग. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.